हॅलो एव्हरीवन. आज आपण डिझाईन अँड ॲनालिसिस युनिट 1 बघणार आहोत, विच इज अल्गोरिदम अँड सॉल्विंग. तो आजच्या लेक्चरमध्ये आपण हे फॉलोइंग टॉपिक्स कव्हर करणार आहोत, विच इज व्हॉट इज अन अल्गोरिदम, कम्प्युटेशनल प्रॉब्लेम आणि द रोल ऑफ अल्गोरिदम्स इन कम्प्युटिंग. So let's get started. Let's start with what is an algorithm. So अल्गोरिदम एकदम सोप्या भाषेत सांगितलं तर अल्गोरिदम म्हणजे रूल्स आहे, एक सेट ऑफ रूल्स आहे कॅल्क्युलेशनसाठी, किंवा एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे जी आपण एका रिझल्ट अचीव्ह करण्यासाठी आपण परफॉर्म करतो. तो इकडे व्हेरियस डेफिनेशन्स दिले. तो एक सेट ऑफ रूल्स फॉर कॅल्क्युलेशन, तो ते मॅन्युअल असू शकता, मशीन बेस्ड असू शकता, किंवा अ फायनाईट स्टेप बाय स्टेप प्रोसिजर. म्हणजे अल्गोरिदम मध्ये जे स्टेप्स आपण देतोय ते लिमिटेड पाहिजे, फायनाईट पाहिजे, किती पण जास्त असो पण त्यांना एक लिमिट पाहिजे. सो अ फायनाईट स्टेप बाय स्टेप प्रोसिजर टू अचीव अ रिक्वायर्ड रिझल्ट अँड अ सेट ऑफ अनएम्बिग्युअस इन्स्ट्रक्शन्स फॉर सॉल्विंग अ प्रॉब्लेम. आता अनएम्बिग्युअसचा काय अर्थ होतो की जे पण आपण इन्स्ट्रक्शन देतोय त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन नको, ते इन्स्ट्रक्शन्स क्लिअर पाहिजे. ज्या प्रॉब्लेमसाठी आपण इन्स्ट्रक्शन देतोय ते इन्स्ट्रक्शन्स मध्ये क्लॅरिटी पाहिजे. जर क्लॅरिटी नसली तर ते अम्बिग्युअस होऊन जातं, आणि आपण इथे लिहिलंय अनएम्बिग्युअस. सो अ सेट ऑफ अनएम्बिग्युअस इन्स्ट्रक्शन फॉर सॉल्विंग अ प्रॉब्लेम. सो हे सगळे डेफिनेशन अल्गोरिदमला डिफाईन करतात. एकदम साध्या भाषेत सांगितलं तर अल्गोरिदम ही एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे, जिचे स्टेप्स लिमिटेड आहे, जिचे जे स्टेप्स आहे ते अनएम्बिग्युअस आहे, आणि त्या स्टेप्सने आपल्याला एक रिझल्ट, एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो. तर त्याचे काही की कॅरेक्टरिस्टिक्स आहे की अल्गोरिदम एक इनपुट घेते आणि आपल्याला आउटपुट देते. सो अल्गोरिदम हा एक टूल आहे जो वेल स्पेसिफाईड, म्हणजे प्रॉब्लेम्स प्रॉपरली डिफाईन्ड आहे त्या प्रॉब्लेम्सला अल्गोरिदम सॉल्व्ह करून आपल्याला देतो. सो हा एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. आपण प्रॉब्लेम अल्गोरिदमला समजवतो, मग आपण इनपुट देतो अल्गोरिदमला, मग अल्गोरिदम आपल्याला आउटपुट देते. दॅट्स बेसिकली द जिस्ट ऑफ इट की अल्गोरिदम काय असतं. ओके, लेट्स गो टू द नेक्स्ट टॉपिक, कॉम्प्युटेशनल प्रॉब्लेम. सो कॉम्प्युटेशनल प्रॉब्लेम आता काय, अल्गोरिदम बघितला तर कॉम्प्युटेशनल प्रॉब्लेम ही एक टाईपची प्रॉब्लेम आहे जी खूप प्रॉपरली डिफाईन केलेली आहे, जी आपल्याला व्यवस्थित कळती आहे, जी आपण अल्गोरिदमला समजवू शकतो, किंवा जे अल्गोरिदम थ्रू आपण सॉल्व्ह करू शकतो. तो इकडे दिसले, कॉम्प्युटेशनल प्रॉब्लेम इज अ वेल डिफाईन्ड इश्यू दॅट कॅन बी सॉल्व्ह युझिंग एन अल्गोरिदम. सो त्याचे काही की एलिमेंट्स असतात की जी पण कॉम्प्युटेशनल प्रॉब्लेम आहे त्याला आपण काही इनपुट देतो. सो द डेटा ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड टू द अल्गोरिदम, आणि त्याच्यातून आपल्याला एक आउटपुट भेटतो. सो द रिझल्ट ऑफ सोल्युशन प्रोड्यूस बाय द अल्गोरिदम. सो याचे काही एक्झाम्पल्स आहे की फाइंडिंग प्राईम नंबर्स. सो एन इनपुट नंबर एन हा इनपुट झाला, आउटपुट काय की हा नंबर प्राईम आहे की नाही, किंवा आपण एक लिस्ट ऑफ नेम्स देतोय, त्या नावांमधून आपण ते नावं अल्फाबेटिकली सॉर्ट करतोय. सो इनपुट काय झाला, ती लिस्ट झाली, आणि आउटपुट काय झाला की तीच लिस्ट आपण परत देतोय, पण ती लिस्ट सॉर्टेड आहे. सो आधी ए रिलेटेड नाव येतील, मग बी रिलेटेड नाव, अँड सो ऑन. सो दॅट्स बेसिकली अ कॉम्प्युटेशनल प्रॉब्लेम, एक वेल डिफाईन्ड इश्यू किंवा प्रॉब्लेम जो अल्गोरिदम सॉल्व्ह करू शकते. So let's go back and to the last topic of today's lecture. So role of algorithm in computing. So algorithms परत एकदा समजून घेऊ. सो अल्गोरिदम ही एक प्रोसिजर आहे, एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे, जी एक वेल डिफाईन्ड कम्प्युटेशनल प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. अल्गोरिदमचे काय इम्पॉर्टन्स आहे, बरेच इम्पॉर्टन्स आहे, कारण सगळ्या गोष्टी अल्गोरिदमवर चालतात. AI असो, डेटाबेसेस असो, ग्राफिक्स नेटवर्किंग, बेसिकली एव्हरीथिंग दॅट रिक्वायर्स अ स्टेप बाय स्टेप प्रोसिजर, सगळीकडे अल्गोरिदम्स आहे. इवन आउटसाइड ऑफ कम्प्युटिंग, की आपण बघतो दर एक गोष्टीला एक स्टेप असते, किंवा एक गाईडलाईन असते, एक प्रोसिजर असते. जरी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बघितलं, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये घर असतं, घराची आधी फाउंडेशन बसवता, फाउंडेशनवर मग स्लॅब टाकता, स्लॅबवर मग पुढचे फ्लोअर्स बनवता, अँड सो एक प्रोसिजर फॉलो करते.
ते पण एक अल्गोरिदम बोलू शकतो आपण. किंवा आपण कुकिंग करतोय आणि कुकिंग करताना आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स आहे, तर ते इन्ग्रेडियंट्स इनपुट झाले, मग स्टेप्स काय झाले की जो चहा बनवायचा आहे तर आधी पाणी, साखर, चहापत्ती, शेवटी दूध अँड सो ऑन. सो हे पण एक अल्गोरिदम झालं. अल्गोरिदम सगळीकडे जिकडे पण तुम्ही बघणार तो ते सगळे अल्गोरिदम्सच. सो टॉपिकच्या खूप पुढे चाललोय मी, परत टॉपिकवर येतो. सो अल्गोरिदम काम कसे करतो. अल्गोरिदम मध्ये दर एक स्टेप असते ती आपल्याला एक पाथ देते एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. सो अल्गोरिदम फक्त आपल्याला स्टेप्स प्रोव्हाइड करते आणि त्या सोल्युशनला सॉल्व्ह करायची एक टेक्निक सांगते. अल्गोरिदमला आपण एक इनपुट देतो आणि एक आउटपुट देतो, आणि जे मध्ये होतं त्याला आपण मल्टिपल स्टेप्स म्हणतो किंवा ऑपरेशन्स म्हणतो. सो प्रोग्रामिंग अँड अल्गोरिदम्स. सो प्रोग्रामिंग हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याबाबतीतच असतं विथ द यूज ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. सो अल्गोरिदम अर्धं काम करून टाकतं, इनपुट आणि आउटपुट ओळखून, आणि काम काय राहतं आपलं की प्रॉब्लेमला सॉल्व्ह करणं. सो अल्गोरिदम हे साध्या इंग्लिशमध्ये पण लिहू शकतो आपण किंवा सुडो कोडमध्ये पण लिहू शकतो, सिमिलर टू प्रोग्रामिंग लँग्वेज कीवर्ड. सो अल्गोरिदमचे काही की कॅरेक्टरिस्टिक्स बघून घेऊ. सो अल्गोरिदम एक स्टेप बाय स्टेप गाईड देतो एका आउटपुटला मिळवण्यासाठी. त्याचे काही स्पेसिफिक इनपुट असतात, त्याचे काही स्पेसिफिक आउटपुट असतात, आणि काही चुकीचं आपण प्रोव्हाइड केलं तर तो आपल्याला नोटिफाय करतो. सो बेसिकली बघितलं तर अल्गोरिदम एक रोड आहे, एक रोड मॅप आहे एका गोलला अचीव करण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला काय बघायला लागतं की दोन्ही इनपुट आणि आउटपुट हे ॲक्युरेटली डिफाईन्ड आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आपण पुढचे टॉपिक्स कव्हर करू इन द नेक्स्ट वन.